ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, काल आपण ऐकलो एकादशी उपवास याबद्दल. उपवास का धरायचा, उपवासाचं महत्व काय, नेमकं आपण काय खावं, खायचं का नाही, बऱ्याच गोष्टी बोललोत आपण. तर आज आहे प्रदोष. प्रदोष हा शिव उपासनेतला प्रकार आहे. आता प्रत्येकाच्या समजा ज्ञानाप्रमाणे त्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी समजा सांगताल लोक काय वेगळं. आता ही माझ्या पुरतं मी सांगणार आहे. तेही सहज आणि सोप्या भाषेमध्ये. प्रदोष म्हणजे नेमकं काय करायचंय, खरं काय याच्या मागं करायला पाहिजे. प्रदोष उपासना म्हणजे शिवाची उपासना. मग ह्या प्रदोष व्रत केल्यानंतर काय होतं. समजा दैवी गोष्टी आहे वेगळ्या, शरीरामधले काय गोष्टी ते काय होतं, हे माझ्या अभ्यासानुसार मी बोलणार आहे. कुणी तर्क वितर्क लावतील ते लावू जा. मी माझ्या ज्ञानापुरतं मी मर्यादित. तुम्हाला पटलं चालू द्यायचं, नाही पटलं सोडून द्यायचं, बळजबरी नाहीये. तर प्रदोष व्रत म्हणजे शिव उपासना, हे तर लक्षात आलं तुमच्या. आता खूप जण प्रदोष व्रत करतात, बऱ्याच जण वेगवेगळ्या पद्धतीने काही काही सांगतात. पण त्यातलं प्रदोष व्रत मध्ये एक महत्वाचं म्हणजे एवढे बऱ्याच जणांना माहित आहे की सकाळी शिवपूजा करायची, उपवास करायचा, उपवास धरायचा, फराळ वगैरे खायचा, आणि संध्याकाळी जेवण करायचं, असे जण काही जण करतात असं. पण वास्तविक तसं नाही आहे. खरं त्याच्या मागं तसं नाही. ते उपवास पूर्ण दिवसाचा करायचा असतो. फराळाचं जर आपल्याला थोडंसं काही जाणवलं, अशक्तपणा अगर काही आजारी असेल तर ते उपवास मध्ये काही खायचंय फराळाचं. शक्यतो या सुद्धा प्रदोष व्रतामध्ये खायचं नाही. आता 2 वेळची पूजा करायची, या दैवी गोष्ट पण आहे. ज्यांना शिवभक्ती करायची, शिवोपासना करायची, त्यांनी नीट लक्ष घ्या. काय असतं, जर आपण श्रद्धेतून मनातून कुठंतरी समजा श्रद्धा ठेवलं, मी तर सारखं सांगत असतो, तुमची श्रद्धा असल्यानंतर तुम्हाला भूक पण लागत नाही. आणि बऱ्याच मंडळींना तो अनुभव पण आहे. पण ही जी उपासना आहे, प्रदोष उपासना, ही शक्यतो स्त्रिया करतात. म्हणजे एक माझ्या माहितीतून पहिल्यापासूनच. आता काय कोण करते त्या माहित नाही मला. पूर्वी तर समजा माझी चुलती करत होते, अगर बरेच म्हणजे मला प्रदोषाचं माहीत झालं तेव्हापासून. तर प्रदोष व्रत हे जास्त करून स्त्रिया करतात. त्याचं कारण काय, पूर्वी काय असायचं, समजा संतती, काय संतती म्हणजे बाळ, स्त्रियांना बाळ होणं, ह्या गोष्टी पूर्वी डॉक्टर वगैरे अशा काही प्रकार नसायचा जुन्या काळामध्ये. म्हणून हे बरेच जण काय करायचे, समजा आमच्यासारखे महान लोक, प्रदोष व्रत करा, प्रदोष उपासना करा. यामध्ये काय होतं, स्त्रीचं शरीर शुद्ध होतं. आता इथं प्रकृती म्हणजे शरीर, प्रकृती म्हणजे शरीर शुद्धीकरण. प्रहर 2 प्रहरी उपासना करायची, 2 प्रहरी पूजा करायची, एक असं समजा. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे न काही खायचं, म्हणजे शरीर शुद्धीकरण करणं. ही पूर्वी का असायचं, बऱ्याच वेळेस खाण्यापिण्याचे म्हणजे स्त्रियांमध्ये बरेच असं नवीन समजा लग्न झालेले असणार, तर ते समजा पाळीचे प्रॉब्लेम असायचे,
मग काही बाळ होण्यासाठी पाळी नियमितपणे व्यवस्थित येणं गरजेचं असतं. महिन्याच्या महिन्याला येणं गरजेचं असतं. त्यावेळेस काही अडचणी यायच्या. मग ही असे दैवी उपाय समजा वगैरे सांगितले जायचे. आणि त्याच्यामागं समजा पूर्वजांनी वेगळं असेल, पण लोकांना काय वाटायचं प्रदोष व्रत केलं की बाळ होतं. आता बाळ होतं, पण का होतं याच्या मागे शास्त्रीय कारण थोडंसं बघूया. कारण पूर्वी बाळ काही होईना गेलं, काही ते दोष आहे वगैरे असं समजायचे. दुसरा म्हणजे देवादिकाचा काहीतरी, म्हणून ही शिवव्रत करायचं, शिवाचं उपासना करायची. मग त्याच्यामध्ये काय होतं, प्रदोष व्रत धरल्यानंतर काय ती त्या काळात खायचं नसं काही. आणि तुम्हाला तर सांगितलं ना, कसं असतं, अन्न अन्न हे तारतं आणि मारतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चालत नाही. अन्नाची गरज आहे शरीराला, तेवढंच अतिरेक झाल्यानंतर ते विष होतं, विषासारखं काम करतं. ज्यावेळेस आपण गरज नसताना खातो त्यावेळेस ते विषासारखं काम करतं, रोग उत्पन्न करतं. पण ते मर्यादित खाल्लं, काही ठराविक ह्याच्यातच खाल्लं तर ते आपल्याला उपायकारक होतं, पण जास्त खाल्लं तर अपाय करतं. हे असं अन्न आहे. त्याच्यामुळं हे कुठंतरी ब्रेक लागावं, कुठंतरी थांबावं, अशा करता ही उपासनेची योजना केली आहे देवधर्मामधून. तर हे प्रदोष उपासना आहे, तर ही जास्त करून स्त्रिया करत होत्या. मी त्याचं कारण म्हणून सांगितलं ना, बाळाच्या संततीच्या बाबतीत उपासना केली जायची. आणि बाळ बी होत असे, त्याचे कारण म्हणजे स्त्रीचं शरीर शुद्ध होत असे. पाळीची जी समस्या आहे, तर जर आता मला हे सांगतो, हे ज्यांना समजा पाळीची समस्या असेल, पाळीचं संदर्भात काय असेल, तर शरीर शुद्ध करण्यासाठी प्रदोष उपासना, शिव उपासना केली तरी खूप चांगली आहे. बऱ्याच काही गोष्टी असतात शरीर शुद्ध करण्यासाठी, म्हणजे न काही खाणे. सकाळी शिवपूजा करायची, सकाळी लवकर उठून शिवपूजा करायची, त्यानंतर दिवसभर पाण्यावरच राहायचं, सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शिवपूजा करायची. उपवास सोडायचा नाही, लक्षात घ्या. प्रदोष व्रतामध्ये उपवास सोडल्या जात नाही. जर तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर, काहीतरी खरंच बदल हवा असेल ना तुम्हाला, तर उपवास हा कडकच धरावा लागतो. नाहीतर आपल्याला धरणं होत नाही ना, हे करणं होत तर सोडून द्यायचं, काही नाही बंद पडलं त्याच्यावर. पण प्रदोष व्रत केल्यानंतर तुम्ही जर केलं हे उपास, एक श्रद्धा ठेवून शिवभक्ती म्हणून, शिवावर श्रद्धा, तुम्हाला भूक पण लागणार नाही. तुमची जर तेवढी श्रद्धा असेल ना, तर भूक लागत नाही. कधी लक्षात घ्या, कुठल्याही आपण कुठलाही उपासना करतो, आपण गुरुवार धरू अथवा कुठले शनिवार, कुठले जे प्रत्येकाचा देवाच्या, प्रत्येकाचा एक इच्छेचा प्रश्न आहे. प्रत्येक वेगवेगळ्या देवाचा, अंबाबाईचा असेल, ज्याची श्रद्धा आहे, त्या देवावर ज्याची श्रद्धा आहे, आणि ते श्रद्धेपोटी जर आपण ती उपासना केली तर भूक लागत नाही. हे खूप जणांना अनुभव आहे, तुम्हाला पण असेल कदाचित, आहे का नाही? तर असं असतं. मग तुम्ही ही उपासना करायची, आपल्याला शिव उपासना करायची, आपल्याला शिव काहीतरी देणार आहे, आपलं शरीर शुद्ध करणार आहे, अशा गोष्टी मनामध्ये बाळगून एकदम कठोरपणे कडक उपासना ही प्रदोष व्रत केलं तर तुम्हाला 100% तुम्हाला फायदा होतो. हे अनुभव आहेत माझे. म्हणून आज प्रदोष व्रत आहे, तर तुम्ही असं करा की चांगलं कडक धरा, शक्यतो खाऊच नका. खाऊ नका, पाणी पिया. थोडंसं थकवा वाटला तर थोडंसं लिंबू, थोडी साखर वगैरे टाकून पाणी प्या, पण खाऊ नका. असे कडक प्रदोष व्रत करा. आणि बघा, तुम्ही संकल्प जर केला ना या ह्याच्यामध्ये, तुमचा काय जे असेल ते, एक तर तुमचं शरीर शुद्ध होईल, तुम्हाला खूप बरं वाटेल, एक आनंद उत्साह राहील तुमच्या याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काय जी प्राप्ती हवी, काय जी इच्छा असेल ना, ते पण मिळून जाईल. तुमचं जे काय असेल तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. बाळाच्या संदर्भात असेल, लग्नाच्या संदर्भात असेल, कशाच्या संदर्भात असेल, काय जे असेल ना, तर हे प्रदोष व्रत केल्यानंतर अशा पद्धतीने कडक केलं तर ते शरीर शुद्ध तर होतच होतं हो.
आपले पूर्वज काही येडे नव्हते, त्यांनी बरोबर सिस्टीम लावून ठेवलेली. ह्यांना त्या निमित्तानं देव बी झालं पाहिजे आणि आपलं काम बी झालं पाहिजे आणि शरीर ही निरोगी राहिलं पाहिजे, या मागचा उद्देश आहे त्यांचा. तर ह्या सर्वच गोष्टी या प्रदोषमध्ये आपल्याला प्राप्त होतात. त्याकरता तुम्ही अशा पद्धतीने कडक ही करा, उपासना करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर असो, आता उद्या शिवरात्री, त्याबद्दल मी सांगणारच आहे, पण आज एवढंच. परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा शंका समाधान कार्यक्रम. ओम नमः शिवाय.